बाळ माने हे घरवापसी करणार का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत। बाळ माने पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना युबीटी कडून बाळ माने यांची हकालपट्टी झालेली आहे। बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यामुळे उधाण आले। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेल्या नाट्यमय माघारीनंतर आता कोकणच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना युबीटी पक्षामधून हकालपट्टी झाल्यानंतर बाळ माने हे लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। तर बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान परिषदेच्या निवडणुकीतून मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांची हकालपट्टी जी आहे ती पक्षामधून झालेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रायगड रत्नागिरीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीतून तुम्ही माघार घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापलं, तुमच्यावरती पक्षाने कारवाई सुद्धा केली। मग पक्षाने तुम्हाला अधिकृत उमेदवार घोषित केलेलं होतं, उमेदवारी दिलेली होती, मग अचानक तुम्ही उमेदवारी अर्ज मागे का घेतला? वास्तविकता काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मी या संदर्भातली वस्तुस्थिती मीडियाला सांगितली आहे। पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेची मला उमेदवारी दिली होती। वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही उमेदवारी अर्जसुद्धा भरलेला होता, परंतु संख्याबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 55 होतं आणि इतर पक्ष जे महाविकास आघाडीतले आहेत असं मिळून 200च्या आसपास संख्याबळ होतं। एकूण 1018 मतदार होते, म्हणजे जिंकण्यासाठी 550 मताची गरज होती। पण तुम्ही जेव्हा नॉमिनेशन पेपर भरला त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच सदस्यांनी किंवा मतदारांनी मला सूचक म्हणून माझ्या सही केली किंवा अनुमोदन दिलं, परंतु माझ्या घटक पक्षातल्या इतर लोकांनी मला सह्या दिल्या नाहीत आणि त्यामुळे मला थोडी शंकेची पाल चुकली आणि मग विड्रॉवलच्या वेळेला मी वरिष्ठांना कल्पना दिली की अशा वेळेला 55 फक्त नगरसेवक आपले मतदार आहेत आणि अशा वेळेला आपण निवडणूक कशी लढवावी। आणि मी घोडे बाजार सुरू होता, अनेक मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला अनेक मतदार हे देवदर्शनाकरता बाहेर गेल्याचं कळलं। याचा अर्थ हे काही चांगलं लक्षण नव्हतं आणि मग संख्याबळ नसताना 55 मतं घेऊन मी पराभूत जर झालो असतो तर तो महाविकास आघाडीचा खूप मोठा इन्सल्ट झाला असता आणि म्हणून एका लार्जर इंटरेस्ट ऑफ द पार्टी मी हा निर्णय घेतला। मी वरिष्ठांना त्याची कल्पना दिली होती आणि त्यामुळे घोडे बाजार टळावा आणि कोकणात एक चांगली सुसंस्कृत जी काही आमची राजकीय वातावरण आहे ते चांगलं राहावं म्हणून मी हा निर्णय घेतला। तुम्ही म्हणतायत की मी जर पराभूत झालो असतो तर एक मोठा इन्सल्ट झाला असता, पण अशा प्रकारे अर्ज भरून सुद्धा माघारी घेतल्यानंतर असं वाटत नाही इन्सल्ट झालाय म्हणून? नाही, याला राजकारणामध्ये 2 पावलं माघारी जाणं असं म्हणतात किंवा झाकली मूठ 1.25 लाखाची। खरं तर या संदर्भातलं मी माझ्या नेत्यांना सगळं विश्लेषण सांगत होतो, परंतु संजय राऊत साहेबांनी अचानक या ठिकाणी माझी हकालपट्टी केली। मला वाटतं साधारणपणे काल संध्याकाळी 4-5च्या दरम्यान असेल आणि ही झाल्यानंतर माझी डबल हकालपट्टी झाली। संजय राऊतांनी केल्याबरोबर विनायक राऊत साहेब जे चूचू करत जिकडे तिकडे असतात डोमकावळ्यासारखे, ह्यांनी परत माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय सांगण्याची काय आवश्यकता होती? माझं म्हणणं आहे आवश्यकता नव्हती। मला असं वाटतं कदाचित काही राजकीय पक्षांची सुपारी विनायक राऊत हे नेहमीच घेत असतात। मग पालघरची लोकसभेची निवडणूक असो, अन्य काही निवडणुका असो, माझ्या स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तत्कालीन तालुका प्रमुख, उपतालुका विभाग प्रमुख जे विनायक राऊत साहेबांचे हस्तक होते, लोकसभेला त्यांच्यावर होते, त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण माझं काम केलं नाही। ही गद्दारी विनायक राऊत साहेबांमुळेच झाली, हा इतिहास आहे। माझी सुनबाई शिवानी माने सावंत नगरपालिकेला जेव्हा उभी होती त्यावेळेला सुद्धा ह्यांनी हाराकिरी केली। प्रत्येक वेळेला विनायक राऊत साहेब 50,000साठी सुद्धा हरामखोरी करतात आणि माझ्यावरती टीकाच करतायत। मी विनायक राऊत साहेबांना सांगतोय की 40 वर्षाचं माझं निष्कलिंग चारित्र्य आहे, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, तेव्हा तुमच्याबद्दलची प्रतिमा काय आहे आणि मातोश्री परिसरात काय बोललं जातं तुमच्याबद्दल? उद्धवजी खूप चांगले आहेत, रश्मिताई खूप चांगली आहेत, ही सगळी माणसं चांगली आहेत, परंतु असे हे जे बडवे आहेत विनायक राऊतांसारखे याच्यामुळं उद्धवजींना फसगत करतात, दिशाभूल करतात। नक्कीच तुम्ही म्हणालात की घोडे बाजार टाळण्यासाठी पैशांची उलाढाल होऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला। आज सकाळीच संजय राऊतांनी एक ट्विट केलं की पुणे, संभाजीनगर आणि सोबतच रायगड रत्नागिरीच्या परिषदेच्या निवडणुकीसाठी तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। एक मोठा आरोप त्यांनी केला। कसं आहे, संजय राऊत साहेब प्रवक्ते आहेत, खासदार आहेत आणि एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडे काही सोर्सेस असतील या 150 कोटीचे तर त्यांनी जरूर सांगावं।
त्याची कारवाई होईल. 25 कोटी रुपये रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा अर्ज माघारी घेण्यासाठी दिलेत असंही त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत साहेबांना रोज सकाळी बोलण्याव्यतिरिक्त दुसरं काही काम नसतं आणि त्यामुळे असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. माझं निष्कलिंक चारित्र्य आहे. जर कोणी अशा प्रकारचा माझ्यावर जर पुरावा दिला माझ्याबद्दलचा तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल. आतापर्यंत खरं तर अनेक आरोप व्हायचे की सगळ्या निवडणुका भाजप महायुतीच का जिंकून येतं, पण अशा प्रकारे जर उमेदवारच उमेदवारी अर्ज मागे घेत असेल तर मग निवडणुका होणार की नाही असाही प्रश्न निर्माण केला जातोय. सोशल मीडियावरती चर्चा बरोबर आहे. आता जनरल निवडणूक विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद ही वेगळी असते. तुम्ही हिंमत का नाही दाखवली? सांगतो ना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या मर्यादित मतदारांवर असतात. लार्जर ह्याच्यामध्ये त्या नसतात, म्हणजे लोकसभा विधानसभेसारख्या. आणि त्यामुळे ह्या निवडक मतदारांना अनेक ठिकाणी त्या ठिकाणी घोडेबाजार करण्यात येतो. आणि मग जर पराभव आला तर तुम्ही बॅनर लाईन दिली बाळ माने परत हरला. त्याच्याऐवजी मी असा विचार केला, एक सुसंस्कृत राजकारणासाठी घोडेबाजार टाळावा म्हणून जर आमच्याकडे नंबर गेम कमी ह्याला यशस्वी माघार म्हणतात, मी यशस्वी माघार घेतली. या बदल्यात तुम्हाला काय आश्वासन दिले का? कारण नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्येच तुम्ही अर्ज मागे घेतला. आता तुम्ही सध्या आदिश बंगल्याच्या बाजूलाच राहायला आहात आणि काही वेळा तुम्ही भेट सुद्धा घेऊ शकतात अशी माहिती मिळते. असं आहे की खासदार राणेसाहेब हे मुख्यमंत्री होते, मी तेव्हा आमदार होतो. त्यावेळपासूनचे माझे राणे कुटुंबांचे संबंध चांगले आहेत. इव्हन देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे माझे गेले 40 वर्षाचे एक स्वयंसेवक म्हणून आमचे संबंध आहेत. आणि आज नितेश राणे कोकणामध्ये नेतृत्व करतायत. भाजपचं त्या हिंदुत्वाचा सगळा ते नेतृत्व करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक विचार ते घेऊन चालले आहेत. अशा वेळेला राजकारणात ही कालची मी भूमिका घेत असताना कोणाचं तरी राजकीय संरक्षण मला असणं अत्यंत आवश्यक होतं. नितेशजींनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जर या संदर्भात माझ्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला असेल तर कोकणाच्या दृष्टीने हिताचा निर्णय आहे. पण तुम्ही काय निर्णय घेणार आहात? अद्याप काही ठरलेलं नाही. वेट अँड वॉच. राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या विचार करून निर्णय घ्यावे लागतात. परंतु मी हे नक्की सांगेन, मी राष्ट्रीय स्वयंसेवकाचा स्वयंसेवक आहे. आज गोळवळकर गुरुजींचं या ठिकाणी स्मृती दिन आहे, राष्ट्रीय संघाचे द्वितीय सरसंघचालक. त्यामुळे माझी विचारधारा ही अर्थात उद्धवजींना पण माहिती होती, त्यांनाही ते मान्य होतं. आणि मी जवळजवळ 20 महिने शिवसेनामध्ये उपनेता म्हणून काम केलं. चांगल्या पद्धतीने प्रामाणिक काम केलं. शिवबंधन परिक्रमा मी त्या ठिकाणी आणली. आणि उद्धवजींनी रश्मीबाईंनी ही अत्यंत सज्जन, सालस आणि एका अर्थानं आपण म्हणतो ना भोळी मंडळी आहेत. हे विनायक राऊतांसारखे बडवे त्यांना भोळी मंडळींना तुम्ही कुठेतरी दुखावला असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, त्यांची माझी वारंवार गेल्या 20 महिन्यामध्ये चर्चा होत असते राजकारणावर सगळ्या. आणि त्यांना ते तेवढे मॅच्युअर्ड आहेत, त्यांना दुखावण्याचा काही विषय नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. स्वर्गीय हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला आदर आहे. उलट मिलिंद नार्वेकर आमदार जे आहेत किंवा आमचे अनिल देसाई साहेब आहेत, अनिल परब आहेत, ही सगळी खूप मंडळी चांगली. इव्हन संजय राऊत साहेब सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. पण विनायक राऊत उद्धवजींना मिसगाईड करण्याचं काम करतात. तुमचं स्टेटस सध्या खूप चर्चेत आहे. रिव्हेंज इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम तुम्ही असं म्हणताय. कोणाकडे तुमचा रोख आहे? नाही, माझं त्यातली भूमिका अशी असते की आपण राजकारणामध्ये काम करतो. मी समाजकारणामध्ये आलेला आहे किंवा गेली 40 वर्ष माझे वडील कैलासवासी यशवंतराव माने यांचा वारसा मी घेतलाय. राष्ट्रीय स्वयंसेवकाचा वारसा माझा आहे. त्यामुळे समाजाचं काम करणं आणि सगळ्या समाजाला एकत्र घेऊन त्याचा विकास करणं आणि राष्ट्र प्रथम ही आमची त्याच्या मागची भूमिका. आणि कोकणच्या विकासासाठी काही चांगले निर्णय. कोकणचा आंबा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे, मच्छीमार अडचणीत आहे, काजू उत्पादक आज अडचणीत आहे. कर्जमाफीची योजना या ठिकाणी काही दिवसातच जाहीर होणार आहे. चांगले निर्णय कोकणच्या भवितव्यासाठी जर घेत असतील तर ते चांगलं आहे. पण जर पुढील काळात चांगले निर्णय झाले नाही तर विरोध करायला कोकणात कोण आहे की नाही? मग नाही, मला अशी आशा वाटते की लोकशाहीमध्ये विरोध असलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर रोजच उठून विरोध करणं ही काही विरोधकाची लोकशाहीतली भूमिका असत नाही. चांगल्या गोष्टी आज आपण करूया. एका विकासाच्या प्रक्रियेवर विकसित महाराष्ट्र करण्याचं काम देवेंद्रजी करतायत. मोदीजी त्या ठिकाणी विकसित भारत करण्याचं काम करतायत. आता राजकीयदृष्ट्या किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले काही प्रश्न असतात, अडचणी असतात. राजकीय ह्याची ज्याला जिओ पॉलिटिकल सिच्युएशन वेगवेगळी असते. परंतु कोकणाच्या हितासाठी प्रवाहाच्या बरोबर जाण्याचा विचार करणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण कोण, शिवसेना की भाजप? भाजपकडेच तुमचे पाय वळताना दिसत आहेत, पण तरी पण विचारणं भाग आहे. वेट अँड वॉच माझं म्हणणं. लवकरच तुम्हाला सगळी गोड बातमी काय असेल
ती मी देईन. उदय सामंत म्हणतात की घाबरून का होईना पण तुम्ही धाडसी निर्णय घेतलाय. नाही, उदय सामंत कसे मोठे नेते आहेत, ते गुवाहाटी वगैरेचे फिरून येत असतात आणि त्यामुळं त्यांचं बोलणं हे त्यांचं आहे ते. त्यामुळे ते नेते आहेत शिवसेना उद्धव त्या शिंदे सेनेचे, एकनाथ शिंदे साहेबांचे ते. त्यामुळं ते वरिष्ठ आहेत, ते काय बोल. बाळा माने यांना मी पुढील म्हणजे भविष्यात महायुतीमध्ये काही महत्त्वाच्या पदावरती पाहू शकतो का? कारण जेव्हा जेव्हा विरोधी पक्षातून एखादा नेता मोठा दांडगा जनसंपर्क असलेला नेता जेव्हा महायुतीत जातो तेव्हा महायुतीचे नेते त्यांना नाराज करत नाहीत. प्राजक्त तनपुरे यांना काही तासात उमेदवारी जाहीर केली गेली, तर एखाद्या महामंडळ असेल किंवा मग इतर कोणत्या पदावरती तुम्हाला पाहू शकतो का? नाही, असं आहे, तुमची सदिच्छेबद्दल मी धन्यवाद देतो. मूळ भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा एकात्म मानवदर्शन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं ते फिलॉसॉफी आहे, ती घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला, गरीब झोपडीतला जो गरीब माणूस आहे त्याचा विकास करायची विचारधारा जर आमची होती किंवा आहे, तर त्या दृष्टीनं काय संधी मिळाली, परमेश्वराची कृपा आहे, देवाभाऊची कृपा आहे. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.